तर बाकीचे जॉईन होत आहे तोपर्यंत आपण कालची एक्सरसाइज सॉल्व्ह करू. तुम्ही ट्राय केली का कालची एक्सरसाइज? येस सर. ओके, जमले सर्व? चला मी परत एकदा सॉल्व्ह करतो. काय करणार याच्यामध्ये? y इज इक्वल टू एक्स रेस टू 3 dy बाय dx काय येणार? हा 3 सुरुवातीला घ्यायचा, एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 3x पॉवर 1 ने कमी करा, 3 चा काय झाला 2. परत पुढे आता हा फंक्शन सोबत कॉन्स्टंट आला, त्याला बाजूला ठेवा. हा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर मध्ये आता हा जो पॉवरला 2 आहे याला सुरुवातीला घ्या आणि x चा पॉवर 1 ने कमी करा. प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 2 चा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे याचा आन्सर काय आलं? डेरिव्हेटिव्ह काय आला? 3x स्क्वेअर प्लस 3 2 जा 6, 3x स्क्वेअर प्लस 6x. बरोबर. त्यानंतर हा सेकंड फंक्शन, याचा काय येईल? dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. आपण झाला पुढे. आता हा तिसरा वाला फंक्शन 3 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 3 रेस टू x. a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह पाहिला आपण. a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो a रेस टू x log a. मग 3 रेस टू x चा काय असेल? 3 रेस टू x log 3 प्लस हा 12 कॉन्स्टंट आहे, फंक्शन सोबत आला, याला बाजूला ठेवा. हा पॉवरला जो 3 आहे तो सुरुवातीला लिहा आणि 1 ने पॉवर कमी करा. 3 चा पॉवर काय होईल? 2. 36x स्क्वेअर प्लस 4. बरोबर. आणि 4x मध्ये काय? 4 कॉन्स्टंट जो पॉवरला आहे. x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे याचा आन्सर काय आलं? याचा आन्सर 3 रेस टू x log 3 प्लस 12 3 जा 36x स्क्वेअर प्लस 4. पुढे y बरोबर x e रेस टू x प्लस 2 रेस टू x. आता x e रेस टू x इथे दोन फंक्शन आहेत आणि हे कशामध्ये आलेत? प्रोडक्ट मध्ये. u डॉट v प्रोडक्ट मध्ये आले. याचा कसं सॉल्व्ह करतो आपण? पहिला फंक्शन ऍज इट इज, म्हणजे x ला x ऍज इट इज. दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा फंक्शन कोणता आहे? e रेस टू x. याचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. परत काय करतो आपण? प्लस. आता दुसरा फंक्शन ऍज इट इज, दुसरा फंक्शन म्हणजे v ऍज इट इज e रेस टू x. आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, पहिला फंक्शन x, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1. हे आन्सर झालं या ब्रॅकेट पार्टचं. 2 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? 2 रेस टू x log 2. समजलं याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? पुढे हा 10th वाला पहा. dy बाय dx इज इक्वल sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x मायनस cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस cosec स्क्वेअर. मायनस का आलं? कारण इथे c ची टर्म आली मायनस. याचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस cosec स्क्वेअर x. आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह प्लसला प्लस sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. याला सॉल्व्ह केलं तर काय येईल? sec x tan x मायनस मायनस प्लस cosec स्क्वेअर x प्लस cos x. चला इकडे पुढे या. 4th वाला dy बाय dx इज इक्वल, इथे किती फंक्शन आहेत? साइन कॉस लॉग. साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह पहा, c ची टर्म आली म्हणजे मायनस साइन x प्लस साइन. हा मायनस मायनस प्लस. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे आन्सर काय आलं? cos x मायनस मायनस प्लस प्लस साइन x प्लस 1/x. डेरिव्हेटिव्ह y बरोबर 1 दिला पहा, y बरोबर कॉन्स्टंट आला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पुढे y बरोबर e रेस टू x प्लस x रेस टू e. याचा कसा सॉल्व्ह करणार? dy बाय dx बरोबर e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x
आणि एक्स रेस टू चा कसा काढायचा, एक्सच्या पॉवरला कोणताही नंबर असेल किंवा काही असेल त्याला सुरुवातीला लिहा ई, आणि एक्सचा पॉवर कमी करा 1 ने म्हणजे E-1. सिंपल रूल, बरोबर. आता पुढे y बरोबर x sin x प्लस कॉस एक्स. इथे प्लस मध्ये 2 टर्म आल्यात, इथे 2 फंक्शन आहेत. जसं इथे सॉल्व्ह केलं तर आपण x e⁻x, तसं इथे पण सॉल्व्ह करावं लागेल x sin x ला. हा पण आहे पहा u डॉट व्ही चा रूल. u डॉट व्ही चा रूल काय सांगतो, पहिला फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, परत प्लस साईन फंक्शन ऍज इट इज, आणि हा जो पहिला फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1, आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस राहिला ना, या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. आता प्लस साइन एक्स आणि मायनस साइन एक्स कॅन्सल, आन्सर काय आलं एक्स कॉस एक्स. समजलं का? यस सर. लॉग एक्स बाय एक्स, लॉग एक्स बाय एक्स, लॉग एक्स बाय एक्स कसं सॉल्व्ह करतो आपण, हे पहा, हा आहे यू बाय व्ही चा रूल. यू बाय व्ही, यू बाय व्ही चा रूल काय सांगतो आपल्याला, खाली करायचा व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही कोण आहे ते एक्स, म्हणजे एक्स चा स्क्वेअर. परत इथे व्ही लिहायचा असतो वर, म्हणजे एक्स लिहिला. आता यू चा डेरिव्हेटिव्ह काढा, यू म्हणजे लॉग एक्स आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय एक्स, आणि इथे द्यायचा असतो मायनस, यू बाय व्ही ला मायनस असतो. परत यू ला ऍज इट इज ठेवा, यू म्हणजे लॉग एक्स, लॉग एक्स ऍज इट इज ठेवा, आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, आता व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स ला एक्स कॅन्सल झाला, बरोबर, मायनस. इथे आता परत 2 फंक्शन आहेत प्रोडक्ट मध्ये, पहिला फंक्शन ऍज इट इज ठेवा e⁻x, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1, परत पहिला दुसरा फंक्शन ऍज इट इज, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e⁻x. याला जर सॉल्व्ह केला तर काय येईल, इथे आला 1 मायनस लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस इथे e⁻x कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये काय येईल एक्स प्लस 1. हे झाला आन्सर तुमचं dy/dx बरोबर. क्लिअर आहे सोल्युशन 10 ला 10 क्वेश्चनचे. कुणाला काही डाऊट याच्यामध्ये? हो सर. डाऊट आहेत, कोणता समजला नाही, कोणती स्टेप नाही समजली? बोला पटकन, पुढचा पार्ट स्टार्ट करू आपण. चला, आता एक बेसिक पैकी एकच स्टेप राहिली आपली, बेसिक पैकी एकच स्टेप राहिली, ती म्हणजे चेन रूल. काय असतो चेन रूल? चेन रूल वापरायचा आपली ट्वेल्थला सर्वात महत्वाचं आपल्याला चेन रूल लागतो. तर चेन रूल काय असतो? चेन रूल, चेन रूल म्हणजे काय, तर आता तुम्हाला नुसतं एक फंक्शन दिलं जाणार नाही. आतापर्यंत काय होतं, y बरोबर एफ ऑफ एक्स एवढाच होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इझिली काढला, dy/dx बरोबर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला f'(x). आता फंक्शन असे नाही दिले जाणार, आता फंक्शन मध्ये फंक्शन दिलं जाणार. म्हणजे काय, y बरोबर तुम्हाला दिलं जाईल एफ ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजे फंक्शन मध्ये अजून एक फंक्शन आलं, एफ मध्ये जी अजून एक फंक्शन आलं. या केसमध्ये काय करायचंय, त्यामध्ये तुम्हाला चेन रूल लावायचा, म्हणजे जेवढे फंक्शन आलेत ना त्याचे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करत जायचे. चेन रूल म्हणजे काय असतं, जेवढे फंक्शन, हे पहा, जेवढे फंक्शन तेवढे डेरिव्हेटिव्ह काढायचे, तेवढे डेरिव्हेटिव्ह काढायचे, आणि काय करायचे ते मल्टिप्लाय. लक्षात ठेवा काय करायचे, मल्टिप्लाय. जशी चेन असते ना आपली, पाहिजे चेन आहे, चेन मध्ये बघा एक 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 आपण ऍड करत जातो, तसं चेन रूल लावायचं आहे. सिंपल. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, इथे 2 फंक्शन आहेत, एक एफ आहे आणि एक जी आहे. पहिल्यांदा मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आला, मोठ्या फंक्शनचा f'(g)(x). पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना हे पहा, मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना g(x) ला हलवायचं नाही, तशाच तसा ठेवायचा, जशाच तसा ठेवायचा. नंतर काय करायचं, मल्टिप्लाय. आता या दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, g'(x). कळालं काय करायचं, एक्झाम्पल घेतल्यावर कळेल. पहिलं एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल 1. जर y बरोबर sin 2x आला, sin 2x. आता मला सांगा याच्यामध्ये किती फंक्शन आहेत, 1 आहे का 2 आहे का 3 आहेत? बोला.
किती फंक्शन आहे त्यामध्ये? 2 आहे. 2 आहेत. कोणते कोणते? साइन आणि 2x. एक मिनिट. साइन आणि 2x. मोठा फंक्शन कोणता आहे? मोठा फंक्शन यात साइन एक्स आहे मोठा फंक्शन. हे पहा मोठा फंक्शन आहे ना इथे साइन एक्स. साइन एक्स असा मोठा फंक्शन. मग तुम्हाला पहिली स्टेप काय करायची डेरिव्हेटिव्ह काढताना? फक्त साइन कडे बघा, फक्त साइन कडे. आतमध्ये काय पाहूच नका. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. कॉस. आणि ही आतली टर्म ऍज इट इज ठेवा 2x. मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना छोट्या फंक्शन कडे बघायचं. आपण म्हणतो ना बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती. या 2x ला राहू द्या असंच. हा साइनचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस. 2x ला 2x राहू द्या. आता काय करायची पुढची स्टेप? छोटा फंक्शन बघायचं. छोटा फंक्शन कोणता आहे? 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 करून टाकायला मल्टिप्लाय 2 ने. पहा चेन रूल मध्ये काय करतोय मी? नंबर ऑफ फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतोय. नंबर ऑफ फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतोय. ज्याचा आन्सर काय आलं? 2 cos 2x. 2 cos 2x. हा पार्ट समजला पहिल्या क्वेश्चनचा. या टाईपचा दुसरा क्वेश्चन. एक्झाम्पल 2. y इज इक्वल टू cos ऑफ e रेस टू x. किती फंक्शन आहे त्यामध्ये? पण पटपट बोला म्हणजे पटापट होईल. किती फंक्शन आहे त्यामध्ये? 2 आहेत. मोठा फंक्शन कोणता आहे? कॉस. कॉस. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन. मायनस साइन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढताना ई रेस टू एक्स कडे बघूच नका, तसा आहे तसा ठेवून द्या. आता पुढे दुसरा फंक्शन आहे इथे ई रेस टू एक्स. e raised to x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्स. तो मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे आन्सर काय झालं? मायनस ई रेस टू एक्स साइन ऑफ ई रेस टू एक्स. तर मग ब्रॅकेट मधला फंक्शन कॉन्स्टंट राहणार का? कॉन्स्टंट नाही. हे पहा पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहा. फंक्शन मध्ये फंक्शन आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढतोयस ना पार्श्व. मग तेव्हा हे फंक्शन ऍज इट इज ठेव सुरुवातीला. ऍज इट इज. याचा डेरिव्हेटिव्हचा विचार नको करू सुरुवातीला. नंतर मल्टिप्लाय करून त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढ. सुरुवातीला मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना छोटा फंक्शन ऍज इट इज घ्यायचा. म्हणजे जसा आहे तसा ठेवायचा. ओके सर. ओके. चला थोडे आता चेन रूल मध्ये ना थोडे अवघड थोडे अवघड, जास्त नाही. मग आपण आपल्या एक्सरसाइज करू. आता बघा तिसरा एक्झाम्पल. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. याला कसं सॉल्व्ह करणार? किती फंक्शन आहे त्यामध्ये? एकच आहे. हे चुकीचं. टोटल फंक्शन किती आहेत? 3 फंक्शन आहे त्यात. 3 फंक्शन कोणते कोणते बघा मी सांगतो. एक आहे मेन फंक्शन अंडर रूट एक्स. मी एक्स ला काय म्हणलंय इथे? एक्स ला काय म्हणलंय? एक्स स्क्वेअर प्लस 1. याला मी एक्स म्हणले सध्या. म्हणजे एक फंक्शन मेन वाला कोणता आहे? अंडर रूट एक्स. दुसरा फंक्शन कोणता आहे? एक्स स्क्वेअर. तिसरा फंक्शन कोणता आहे? 1. 3 फंक्शन आहेत टोटल. समजलं किती फंक्शन आहेत? हो सर. 3 फंक्शन आहेत. आता मेन Yes, फंक्शन sir. कोणता आहे? अंडर रूट एक्स. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काल पाठ करायला सांगितलं होतं. वाय बरोबर रूट एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2 root x. 1 1/2 root x. 1/2 रूट एक्स. बरोबर. मग याचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? पहिला डेरिव्हेटिव्ह सांगा. dy बाय dx. मेन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स नाही घ्यायचा इथे. जो फंक्शन दिला तो घ्यायचा. एक्स स्क्वेअर प्लस 1. क्लिअर आहे पहिली स्टेप? जो फंक्शन आहे मेन फंक्शन आहे अंडर रूट एक्स, त्याला 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 घेतला. आता दुसरा फंक्शन कोणता आहे? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागेल. सांगा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2 सुरुवातीला लिहितो. 2 इंटू एक्स. 2x बरोबर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x. प्लस ला प्लस. इथे प्लस आहे ना, आता प्लस ला प्लस. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आन्सर काय आलं? वरच्या साईडला आला 2x, खालच्या साईडला 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. 2 ला 2 काय झाला? 2 ला 2 कॅन्सल. राहिलं काय? एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 dy बाय dx बरोबर. कसं सॉल्व्ह केलं समजलं? स्टेप बाय स्टेप.
काय केलं मी पहिल्यांदा मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला, नंतर छोट्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय हे पहा, मल्टिप्लाय एक्स स्क्वेअरचा 2x, 1चा 0, प्लसला प्लस 2x प्लस 0 2x असतं, डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. 2 ला 2 कॅन्सल झाला, आन्सर आला x इंटू अंडर रूट x डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. पुढे नेक्स्ट फोर्थ वाला एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये y इज इक्वल टू e रेस टू 2x. सांगा काय करायचं याचं. किती फंक्शन आहेत? फास्ट उत्तर द्या. किती फंक्शन आहेत? e raised to x and 2x. बरोबर. e रेस टू 2x आणि 2x. e रेस टू x आणि 2x दोन फंक्शन. बरोबर. या 2x ला जर तुम्ही x समजलात, या 2x ला जर तुम्ही x समजलात तर तुम्हाला फंक्शन दिसेल e रेस टू x. याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला सांगा. e रेस टू x चा dy बाय dx. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e रेस टू x. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला मोठ्या फंक्शनचा? dy बाय dx. मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज. e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज. आता छोटा फंक्शन कोणता आहे? 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. म्हणजे हे तर मल्टिप्लाय होणार. म्हणजे आन्सर काय आलं? 2 इंटू e रेस टू 2x. 2 इंटू e रेस टू 2x. समजला आपण? Yes, sir. पुढे फिफ्थ क्वेश्चन. y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर. साइन ऑफ एक्स स्क्वेअर किती आले फंक्शन? 2 आहे त्याच्यामध्ये, पण मोठा फंक्शन कोणता आहे? साइन ऑफ एक्स. साइन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? Square into 2x cos x. बरोबर. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. म्हणजे हा कॉस ऑफ. आतली टर्म ऍज इट इज ठेवा सुरुवातीला. ऍज इट इज ठेवला. दुसरा फंक्शन ऍज इट इज ठेवायचा सुरुवातीला. आता दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x. 2x. मग याला मल्टिप्लाय करा 2x ने. आन्सर काय आलं? 2x इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. समजलं? बाबांनो नोटबुक घेऊन बसा सोबत. व्हिडिओ पाहत नका बसू. नाहीतर युट्यूब वर पण आहेत व्हिडिओ. मग युट्यूब वर पहा कोणते. नोटबुक बाजूला घ्या, क्वेश्चन घ्या, सॉल्व्ह करा माझ्यासोबत. चला थोडा अवघड घेऊयात आता. अजून फंक्शन वाढवूयात. 6th वाला. y इज इक्वल टू लॉग ऑफ 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअर कसं सॉल्व्ह करणार? कोणता फंक्शन आहे? 2 फंक्शन आहेत का 3 फंक्शन आहेत? 2 फंक्शन आहेत. 1/3x square into बरोबर बरोबर बरोबर. 6x. 6x अपॉन 3x स्क्वेअर. बरोबर. 6x अपॉन 3x स्क्वेअर. बरोबर यश. हे पहा आपण काय करतो याच्यामध्ये मेन फंक्शन कोणता आहे? लॉग एक्स हा एक मेन फंक्शन. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. इथून पुढे तुम्हाला काय करायचं पहा. लॉग सोबत ब्रॅकेट मध्ये जी टर्म आली ती 1 अपॉन घ्यायची. आज तर सांगतो ना लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह. लॉगच्या आतमध्ये जे आहे ते 1 अपॉन घ्यायचं. इथे लॉगच्या आतमध्ये काय आहे? 3x स्क्वेअर. ते 1 अपॉन घेतलं. बरोबर. आता 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? तर 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचो आपण? हा 3 कॉन्स्टंट आहे फंक्शन सोबत आला त्यामुळे बाहेर ठेवला याला. आणि हा x चा पॉवर 2 आहे ना, हा सुरुवातीला लिहितो आणि x चा पॉवर 1 कमी करतो. 2 चा 1 केला. म्हणजे आन्सर काय आलं? वरच्या साईडला 3 2 जा 6 आणि हा x ला x डिवायडेड बाय खालच्या साईडला आला 3x स्क्वेअर. मग 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथलचा एक x कटला, इथलचा एक x कटला. म्हणजे काय आलं? 2/x. आन्सर काय आला? 2/x. dy बाय dx बरोबर काय आला? 2/x. नेक्स्ट 7th एक्झाम्पल पहा. y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. कसं सॉल्व्ह करणार?
dy बाय dx इज इक्वल टू मेन फंक्शन कोणता आहे? मेन फंक्शन cos sin x square plus 2x plus 4 वा कॉसचा आला. कॉसचा साइन का मायनस साइन? minus sin मायनस साइन बघा टर्म सी ची आली म्हणजे मायनस साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. पहा मी काय करतोय, मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना छोटा फंक्शन ऍज इट इज ठेवतोय. मग मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह संपला, त्याचं काम संपलं. आता छोटा फंक्शन उचला. छोटा फंक्शन कोणता आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 2x परत प्लस साइनला प्लस साइन, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे आन्सर काय आलं? मायनस ऑफ 2x प्लस 2 इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4. याला आन्सर dy बाय dx बरोबर. क्लिअर आहे का इथपर्यंत? चेन रूल समजतोय सगळ्यांना? अजून एक्झाम्पल्स घ्यायचे याचे. समजलं इथपर्यंत? याच्यामध्ये कुठे डाऊट आतापर्यंतच्या स्टेप मध्ये कुठे? नो सर. चला हा एक येतो का पहा. y इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. कसं सॉल्व करणार याला? 1 upon 2 root रूट एक्स घ्या. square plus रूट 1 एक्स घ्या. रूट एक्स घेतला तर काय येईल? हा पूर्ण टर्म म्हणजे एक्स आहे असं समजा. 1 अपॉन रूट एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह कसा काढतो? 1 अपॉन नाही असं नाही, रूट एक्सचा आपण 1 अपॉन 2 रूट एक्स काढतो ना. आता 1 अपॉन रूट एक्स म्हणजे काय येईल? रूट एक्सला कसं लिहू शकतो आपण, किंवा याच टर्मला कसं लिहू शकतो सांगा? 1 डिवायडेड बाय y इज इक्वल टू, फक्त रिअरेंजमेंट करूया, काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 रेज टू पॉवर 1/2. आता हा पॉवर 1/2 वर जाऊन काय बनेल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 रेज टू मायनस 1/2. हा तुमचा वायच आहे अजून पण. आता चालू करू आपण dy बाय dx. dy बाय dx कसा काढतो रे आपण? जर y बरोबर x असेल, पहा y बरोबर x रेज टू n असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय काढतो आपण? dy बाय dx बरोबर n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. आता इथे पॉवर यांच्या जागी काय आहे? मायनस 1/2. याला घ्या सुरुवातीला मायनस 1/2. पॉवर काय करायचा? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1, याच्यातनं किती मायनस करायचे? 1. झाला डेरिव्हेटिव्ह. आता मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय, आता या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढावं लागतील. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2x. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1. आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे आन्सर काय आलं पहा, हे मायनस, हे 2x प्लस 1 मल्टिप्लाय होतं याला, मायनस ऑफ 2x प्लस 1 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय या टर्मला ऍज इट इज ठेवा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 मायनस 1/2 मायनस 1 किती असतं? मायनस 3/2. परफेक्ट, मायनस 3/2. आता मायनस ची टर्म खाली गेल्यावर काय बनते रे? प्लस. मायनस ची टर्म खाली गेल्यावर प्लस बनते. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण? मायनस 2x प्लस 1 इथे ब्रॅकेट टाका डिवायडेड बाय 2 इंटू इथे लिहिणार आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. आता वर मायनस आहे म्हणजे खाली येऊन काय बनेल? प्लस 3/2. बरोबर. या 3/2 ला लिहिण्याची पण पद्धत असते. कसं लिहू शकतो सांगा बरं? या 3/2 ला कसं लिहितो आपण? याला लिहितो आपण मायनस ऑफ 2x प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू खालचा पॉवर जो आहे ना तो असतो. आता इथे पॉवर खाली 1/2 आहे. 1/2 म्हणजे इथे होणार आहे स्क्वेअर रूट. आणि हा राहिलेला 3 काय बनणार आहे? या आतल्या टर्मचा क्यूब. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 रेज टू क्यूब. हे फायनल आन्सर आहे. क्यूब रूट नाही रे, क्यूब रूट तर 1/3 असतो. 1/3 हा क्यूब रूट झाला. क्यूब.
याला क्यूब रूट म्हणतात. एखाद्याचा पॉवर या एक्सचा पॉवर 3/2 याचा अर्थ काय? याला कसं लिहू शकतो? एक्सचा पॉवर 3/2 म्हणजे याला लिहू शकतो पहा आपण अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. याला असं लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ एक्सचा पॉवर 3/2 म्हणजे काय? तर एक्सचा क्यूब त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे यालाच कसं लिहू शकतो पहा एक्स क्यूबला एक्स क्यूब आणि हा स्क्वेअर रूट आहे ना याचा असतो 1/2. आता हा 3 आणि 1/2 मल्टिप्लाय कर काय आला 3/2 एक्सचा पॉवर 3/2 आणि तेच तर होतं इथे 3/2. मग मी काय केलं स्क्वेअर रूट घेतला आणि त्या आतल्या टर्मचा क्यूब घेतला म्हणजे हे आणि हे सेम झालं. समजलं? येस सर. ओके चला 3 फंक्शन घेऊ. 3 फंक्शन y इज इक्वल टू साइन ऑफ e रेज टू 2x. किती फंक्शन आहे त्याच्यामध्ये? किती फंक्शन्स आहेत? 3. 3 आहेत. मोठा फंक्शन कोणता आहे? साइन. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. Cos. आतल्या टर्म ऍज इट इज मल्टिप्लाइड बाय. आता दुसरा फंक्शन कोणता आहे? 2x into 2. हा दुसरा फंक्शन कोणता आहे? e रेज टू एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू एक्स जसा आहे तसा. आता तिसरा फंक्शन कोणता आहे? तिसरा फंक्शन 2x म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2 म्हणजे आन्सर काय आलं 2e रेज टू 2x कॉस ऑफ e रेज टू 2x. हे पाहिजे असं तुम्हाला सिक्वेन्शियली जायचं चेन रूल लावायचा. आधी मोठ्याचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा छोट्या छोट्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करत जायचं. समजलं? मला वाटतं बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली. आता एक 8-10 क्वेश्चन्स घेतलेत आपण चेन रूलचे. आता आपण एक्सरसाइज स्टार्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर? चला आपण एक्सरसाइज स्टार्ट करूयात. चला एक्सरसाइज स्टार्ट करू. ठीक आहे. आता जे शिकलाय तेच अप्लाय करा. नवीन काय करायचं? ठीक आहे. चला पहिला क्वेश्चन घेऊयात. पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? सांगितलंय आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि सगळीकडे टर्म्स पहा एक्सच्याच आहेत का? एक्स आहेत सगळ्या एक्स आहेत. सगळ्या एक्स. हे का सांगतो मी? याच्या मागे पण मिनिंग आहे. बघा जर एखादा फंक्शन डिफाईन केलेला आहे टाइम मध्ये समजा t² - 2t या वायला कशात डिफाईन केलंय टी मध्ये. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं dy/dx किती. आता हा वाय फंक्शन डिफाईन केलं टाइम मध्ये आणि आपल्याला विचारतंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. बाबा इथे एक्स ची टर्म नाहीच आहे हा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. आपल्याला काय करायचं इथे टी ची टर्म्स नाहीये ना. जर dy/dt विचारला असता तर ठीक आहे. dy/dt विचारला असता तर काय येईल टी चा स्क्वेअर आला त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 2t आणि 2t चा आला 2 ज्याचा डेरिव्हेटिव्ह आला 2 × t - 1. हे कधी पॉसिबल आहे डेरिव्हेटिव्ह? जर या डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलं. विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारला तर काढू शकतो कारण y कशामध्ये डिफाईन केलाय टी मध्ये. बट y टी मध्ये डिफाईन केला आणि डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स विचारला तर 0 होईल कारण एक्स ची टर्मच नाही याच्यामध्ये. तसं इथे पहा विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगितला आणि एक्स दिलाय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही डेरिव्हेटिव्ह निघू शकतो. चला पहिला फंक्शन काय दिलेला आहे? डिफरन्शिएट करणं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे d/dx लिहायचं. टर्म कोणती दिली आहे? x³ - 2x - 1 रेज टू 5. कसा काढणार डेरिव्हेटिव्ह? तर मोठा फंक्शन कोणता आहे? एक्स. हा मोठा फंक्शन आहे एक्स. x रेज टू 5 काय असतो डेरिव्हेटिव्ह? 5 × x. एक्सच्या जागी काय ठेवायचं आहे? x³ - 2x - 1 आणि पॉवर 1 ने कमी करा. पण इथे एकच फंक्शन होता का? नाही. हा मोठा फंक्शन त्याच्यामध्ये छोटे छोटे फंक्शन त्यांचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल. सांगा x³ चा डेरिव्हेटिव्ह x³ 3x². परत मायनसला मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2
आणि मायनसला मायनस, 1चा डेरिव्हेटिव्ह 0. आन्सर काय आलं? 5 इंटू, हे छोटा फंक्शन आहे ना, हा सुरुवातीला लिहायचं जसं 3x² मायनस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आला x³ मायनस 2x मायनस 1 रेस टू 4. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. पहिला क्वेश्चन क्लिअर आहे? काही नाही, आता जे केलं तेच केले, पहा चेन रूल मध्ये परत तेच केले आपण. दुसरा वाला पहा, सेकंड वाला, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कसा काढणार? dy/dx ऑफ, हे फंक्शन लिहा ऍज इट इज. काय दिलाय फंक्शन? 2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू होल पॉवर 5/2. आता हा फंक्शन कोणत्या फंक्शन सारखा आहे? तर हा फंक्शन आहे एक्स रेस टू एन सारखाच. या पूर्ण टर्मला तुम्हाला काय कन्सिडर करायचंय? कॅपिटल एक्स. मग डेरिव्हेटिव्ह काय असतो एक्स रेस टू एन चा? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तोच अप्लाय करायचा याला आपल्याला. इज इक्वल टू, यांच्या जागी कोणती व्हॅल्यू आहे? 5/2. लिहा त्याला सुरुवातीला 5/2. पहा इथे एक्सच्या जागी एक्स, म्हणजे ही जी टर्म आहे ती ऍज इट इज लिहायची. 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5, बरोबर ऍज इट इज लिहिल्या व्हॅल्यूज. पुढे आता पॉवर कितीने कमी करायचा? एन असेल तर एन मायनस 1 करायचा. इथे एन ची व्हॅल्यू होती 5/2 मायनस 1. आता 5/2 मायनस 1 ची व्हॅल्यू किती असते? साईडला काढू. 5/2 मायनस 1, हा 2 इकडे जाईल. 5 मायनस 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3/2. आता याच्या जागी व्हॅल्यू काय येणार आहे? 3/2. मग लिहिणार कसं याला? 5/2 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू 3/2. आता हा डेरिव्हेटिव्ह तर मोठ्या फंक्शनचा झाला. आता छोटे फंक्शन पण आहेत ना याच्यामध्ये. हे पहा, हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन. या 2x रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? पहा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा? 2 ला 2 कॉन्स्टंट सोबत आला, त्यामुळे 2 ला 2 कॉन्स्टंट ठेवला. आता x रेस टू 3/2, परत x रेस टू n वापरा. कसा वापरला? हा 3/2 सुरुवातीला घ्या आणि हा जो x आहे ना त्याचा पॉवर 1 ने कमी करा. सध्या पॉवर होता 3/2, तो 1 ने कमी करा. 3/2 मायनस 1. परत इथे मायनस आहे तर मायनसला मायनस. हा 3 सोबत आलाय फंक्शनच्या, याला बाहेर ठेवा. आता हा 4/3 पॉवरला, याला सुरुवातीला घेऊन या 4/3 आणि x चा पॉवर 1 ने कमी करा. आता सध्या पॉवर किती आहे? 4/3, त्यातनं 1 मायनस करा. आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0. काही लिहायची गरज नाही. म्हणजे आन्सर काय येईल? आन्सर काय येईल पहा. हा 5/2 ऍज इट इज, हा 5/2 ऍज इट इज. आतमध्ये काय आला? 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू होल पॉवर 3/2. इथे काय काय होईल पहा, काय काय कॅन्सल होईल? हा 2 ला 2 कॅन्सल, इथे 3 ला 3 कॅन्सल, बरोबर. टर्म्स कोणत्या राहिल्या? इथे 3 राहिला x चा पॉवर 3/2 मायनस 1. हे पहा, 2 इथे जाईल 1 सोबत, 2 इंटू 1 होईल 3 मायनस 2. 3 मायनस 2 1 असतं आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे 1/2. इथे मायनस. आता 4/3 मायनस 1 म्हणजे हा 3 मल्टिप्लाय होईल 1 सोबत. 4 मायनस 3 डिवायडेड बाय 3 म्हणजे इथे येईल 4 इंटू एक्स रेस टू 1/3. आता याला पण लिहिण्याची पद्धत आहे. आन्सर झालंय आपलं, फक्त आता रिअरेंज करतो. ही टर्म ऍज इट इज 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू 3/2. आता हा x रेस टू 1/2, x रेस टू 1/2 ला आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ x. म्हणजे याला आपण लिहूया 3 रूट x मायनस 4 x रेस टू 1/3. याला कसं लिहू शकतो आपण? क्यूब रूट ऑफ x. क्यूब रूट ऑफ x म्हणजे याला कसं लिहिणार? क्यूब रूट ऑफ x. क्यूब रूट ऑफ x, बरोबर. आणि मॅथ्स मध्ये पहा, ज्याचा पॉवर छोटा आहे, त्याला आधी लिहितात. आता याचा पॉवर 3/2 आहे आणि यांचा पॉवर हाफ किंवा 1/3, म्हणजे हा छोटा आहे याच्यापेक्षा. ही टर्म आधी लिहितात पुढच्या वाली. त्याचा आन्सर काय आलं? 5/2
थ्री रूट एक्स मायनस 4 क्यूब रूट ऑफ एक्स आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 2x रेज टू 3/2 मायनस 3x रेज टू 4/3 मायनस 5 रेज टू 3/2. क्लिअर आहे ते दोन्ही पण सांग का फास्ट होतंय खूप का स्लो होतंय का समजत नाहीये काही. बोल शौनक. शौनक, दीक्षा, आदित्य. नो डाउट. ओके चला तिसरा क्वेश्चन पहा थर्ड वाला. डेरिव्हेटिव्ह काढायचं इथे परत. डेरिव्हेटिव्ह काढायचा परत. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन काय दिलेलं आहे स्क्वेअर रूट मध्ये दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. हा तर आता सॉल्व्ह केला आपण. याला कसं अरेंज करू शकतो रे आपण स्क्वेअर रूट दिला म्हणजे याला आपण लिहू शकतो डी बाय डी एक्स 1/2 बरोबर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 रेज टू 1/2. आता हा कोणत्या टाईपचा डेरिव्हेटिव्ह झाला या टाईपचा एक्स रेज टू एन. एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सुरुवातीची पॉवरची टर्म सुरुवातीला लिहायची 1/2. ही जी आतली टर्म आहे ती ॲज इट इज लिहायची एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 आणि या पॉवर मधनं एक मायनस करायचं 1/2 मायनस 1. आता सेकंड स्टेप काय असते आपली जे आतले फंक्शन आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आतला फंक्शन कोणता आहे एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x परत प्लसला प्लस प्लसला प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 आणि मायनस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे हा सेकंड डेरिव्हेटिव्ह निघाला. आता यातनं 2 कॉमन निघतो का बघा बरं. इथे 2 आहे आणि हा 4 पण 2 चा मल्टिपल आहे म्हणजे 2 कॉमन निघू शकतो. 2 जर कॉमन काढला याच्यात तर काय येईल x प्लस 2 आणि डिवायडेड बाय काय आहे इथलची टर्म 2 आणि ही टर्म काय येईल ही टर्म एक्स स्क्वेअर प्लस 4x minus 7 raised to 1/2 minus 1 is minus 1/2. Therefore 2 cancel राहिलं काय x plus 2 आणि ही जी टर्म आहे ही मायनस आहे खाली जाऊन काय बनेल ही टर्म प्लस म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो 1/x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 रेज टू 1/2. आता रेज टू 1/2 ला अजून काय लिहू शकतो रे आपण स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे वरच्या साईडला आला एक्स प्लस 2 आणि खालच्या साईडला आला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. तर हे तुमचा आन्सर असेल dy बाय dx. या 3 क्वेश्चन मध्ये डाऊट कुठे बोला यार डाऊट कुठे आहे का. आयान बोलो समझ में आ रहा है. दीक्षा क्लियर है. सर ते 4 चं काय झालं 4x आहे ना तिथे 4x चा 4 घेतला ना रे बाबा इथे. हे बघ ना 4x चा डेरिव्हेटिव्ह घेतला की मी इथे हा 4 आहे ना या 4x चा डेरिव्हेटिव्ह आला की इथे 4 नंतर कॉमन काढलं मी त्यातनं 2 इथे पण 2 आहे आणि इथे 2 चा मल्टिपल आहे 2 कॉमन काढला तर 2 इंटू x प्लस 2 आला. कोणतीच टर्म सोडलेली नाही आपण. क्लिअर आहे. फोर्थ क्वेश्चनला जायचं. हो सर. पहा फोर्थ क्वेश्चन पहा.
चला फोर्थ क्वेश्चन ट्राय करायला तरी घ्या ऍटलिस्ट तुम्ही. काय दिलंय फोर्थ क्वेश्चन? फोर्थ क्वेश्चन मध्ये काय दिलंय? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ परत अंडर रूट दिला एक्स स्क्वेअर प्लस 1. काय करायला पाहिजे रे मला कोण सांगेल? 1/2 रूट. 1/2 रूट मोठ्या फंक्शनला लावला पाहिजे, मोठ्या फंक्शनला. हो सर. बरोबर, मोठ्या फंक्शनला लावायचं आणि परत आतमध्ये किती फंक्शन्स आहेत? 2 फंक्शन. आतमध्ये परत 2 फंक्शन आहेत. पहिली स्टेप काय येईल? पहिली स्टेप आपण असं ऍज्युम करू की हा जो दिलेला मोठा फंक्शन आहे ना, हा आहे फक्त रूट एक्स आहे असं समजू. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा बरं? 1/2 रूट एक्स. म्हणजे आता याचा मोठ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1/2 रूट. जो फंक्शन दिलाय तो ऍज इट इज ठेवा, काहीच चेंज करू नका त्यामध्ये. एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. बरोबर. आता करायचंय मल्टिप्लाय. मोठा फंक्शन संपला, आता छोटे फंक्शन. चला छोटा फंक्शन आला म्हणजे काय? आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा परत? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. अंडर रूट नाही, हा म्हणजे दोन्ही पण फंक्शनचा रे, दोन्ही पण. एक्स स्क्वेअर पहिले, एक्स स्क्वेअर पहिले, एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. अगोदर मोठ्या फंक्शनचा काढला, आता हे राहिलेल्या दोन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर. मग परत आता मी काय करतो पहा, ही दिलेली टर्म ऍज इट इज लिहितो. 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाइड बाय. आता सांगा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. इथे आला 2x. परत प्लस आहे ना, प्लसला प्लस. आता टर्म कोणती राहिली? आता राहिली अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. पहा ही टर्म राहिली. आता याला पण असं ऍज्युम करा की हे पण अंडर रूट एक्सच आहे. बरोबर. मग याचा पण डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2 रूट एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1. ही पण टर्म यासारखी आहे ना. याचा डेरिव्हेटिव्ह जर 1/2 रूट एक्स असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. पण आता याच्यामध्ये पण फंक्शन आलाय अजून एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावा लागेल इथे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x. परत प्लसला प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर हे मोठं फंक्शन सॉल्व्ह केलं. आता याला परत सॉल्व्ह करूयात. चला ही टर्म ऍज इट इज. ही टर्म काय आहे? 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाइड बाय. इथे आहे 2x, याला असंच ठेवा 2x ला प्लस. आता वरच्या साईडला काय आहे? 2x प्लस 0 इज 2x डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. चला कॉमन टर्म्स कॅन्सल करा पटकन. 2 ला 2 कॅन्सल. राहिलं का इथे पहा? कोणता पार्ट राहिला? हे मोठं फंक्शन ऍज इट इज 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाइड बाय. इथे कोणता फंक्शन राहिला? 2x प्लस एक्स डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. अजून काय सॉल्व्ह करायचं असेल तर करू शकता तुम्ही. अजून काय सॉल्व्ह करणार सांगा बरं याच्यामध्ये? ही रूटची टर्म ही मल्टिप्लाय करून टाका इकडे. मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 2x. ही टर्म मल्टिप्लाय करायची. मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. इथे काय येईल परत? प्लस एक्स डिवायडेड बाय. इथे अंडर रूट आला एक्स स्क्वेअर प्लस 1. डेरिव्हेटिव्ह काढून झालंय आपलं. फक्त रिअरेंज करतोय आता. 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू.
समजलं? यातली कोणती स्टेप नाही समजली तुम्हाला? समजलं सर. समजलं. अजून कॉमन काढायचं असेल तर वरून अजून एक्स कॉमन निघेल पहा. इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे. याच्यातनं अजून जर कोणाला सॉल्व्ह करायचं असेल तर पहा याच्यातनं एक्स कॉमन काढा. आतमध्ये काय राहिलं? 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. इथे पुढे येईल +1 आणि डिवायडेड बाय खालच्या साईडला येईल 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हे मल्टिप्लाइड बाय काय असेल? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. हे असेल फायनल आन्सर dy/dx बरोबर. समजला का हा क्वेश्चन? यामध्ये काही डाऊट्स? या सर्व नोट्स मी शेअर करणार आहे हर्ष. हो, काही लिहून घ्यायची गरज नाही. फक्त ट्राय करा माझ्यासोबत. एखादी टर्म नाही समजली तर तुम्ही आणि मी सेम पेजवर असावं, बाकी काही नाही. चला पुढचा क्वेश्चन पाहू. पुढचा क्वेश्चन घ्या, फिफ्थ वाला. फिफ्थ वाला क्वेश्चन कसा दिलाय पहा. फिफ्थ वाला डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ टर्म काय दिली आहे? 3 डिवायडेड बाय इथे आहे 5 आणि इथे दिलाय क्यूब रूट ऑफ पॉवर 5/3 होणार ना सर? हा 5/3 होणार बरोबर. इथे क्यूब दिलाय आणि आतमध्ये फंक्शन आहे 2x स्क्वेअर -7x -5 आणि आतमध्ये पॉवर किती दिलाय याचा? 5. हे लिहितात कसं पहा. मी मगाशी पण सांगितलं होतं बघा. हे जर क्यूब रूट ऑफ x⁴ असेल त्याला लिहितात कसं? की आतलं फंक्शन ऍज इट इज असंच ठेवायचं x⁴ आणि हा क्यूब रूट आहे ना याला लिहायचं असतं 1/3. म्हणजे आता x चा पॉवर किती झाला? 4 ने मल्टिप्लाय करा 1/3. किती आला पॉवर? x⁴/3. x⁴/3. याला कसं लिहू शकतो सांगा बरं? हा 3/5 कॉन्स्टंट आहे पहा. हा कॉन्स्टंट आहे 3/5. याला बाहेर ठेवा, याचं काहीच काम नाहीये. डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट आला की बाहेर घ्यायचा. फंक्शन सोबत आला तर बाहेर घ्यायचा, एकटा आला तर 0. हा बाहेर घेतला. आता राहिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. d/dx ऑफ 1 याला कसं लिहायचं ठरलंय आपलं? हे पहा इथे काय केलं मी? 4/3. आता इथे काय करणार? 5/3 म्हणजे हा आला 2x स्क्वेअर -7x -5⁵. समजलं? याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता 5/3 खालच्या साईडला आहे. वर जाऊन काय बनेल? वर जाऊन बनेल -5/3. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचा अजून पण d/dx ऑफ 2x स्क्वेअर -7x -5⁵. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. आतापर्यंत आपण फक्त अरेंजमेंट करत होतो. आता सांगा x⁴n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? x⁴n चा d/dx ऑफ x⁴n याचा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x⁴n -1. म्हणजे n ची टर्म सुरुवातीला लिहितो. इथं टर्म कोणती आहे? -5/3. याला सुरुवातीला लिहा. 3/5 मल्टिप्लाइड बाय -5/3 मल्टिप्लाइड बाय. आता ही जी पॉवर आहे ही जी टर्म आहे ऍज इट इज 2x स्क्वेअर -7x -5⁵. आता पॉवर 1 ने कमी करा. पॉवर सध्या किती आहे? -5/3. त्याच्यातनं 1 कमी करा आणि आता राहिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. राहिलेले फंक्शन कोणते आहेत? छोटे छोटे फंक्शन्स. 2x स्क्वेअर आहे -7x आहे आणि -5 आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करा. किती आला? 4. आणि आता x चा पॉवर 1 ने कमी करा. 2 चा पॉवर 1 होईल 1 मायनस. आता 7x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -7 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -0. म्हणजे आन्सर काय येईल पहा. आता कॉमन टर्म्स कॅन्सल करू. पहा इथे कॉमन टर्म्स दिसतात मला. 5 ला 5, 3 ला 3 कॅन्सल. म्हणजे इथे राहिलं काय? सुरुवातीला -1 राहिला. इथे काय राहिलं? पहा ही जी टर्म आहे -5/3 -1 याला कसं सॉल्व्ह करणार? त्या 3 ने मल्टिप्लाय करा 1 ला. -5 -3 डिवायडेड बाय 3. -5 -3 किती असतो? -8. -8/3 म्हणजे हा पॉवर किती झाला आता? -8/3.
लिहून घ्या 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू मायनस 8/3 बरोबर. आणि ही टर्म काय आली रे आता 4 चा पॉवर x म्हणजे 4 इंटू x चा पॉवर 1 होता म्हणजे 4x मायनस 7. आता आन्सर कसं लिहिणार. ही मायनसची टर्म आहे याला खाली जाऊ द्यात. मायनसचं खाली गेल्यावर प्लस होईल आणि वर काय येईल मायनस ऑफ 4x मायनस 7 डिवायडेड बाय 2x² मायनस 7x मायनस 5. आता मायनस 8/3 खाली जाऊन बनेल प्लस 8/3. आता बघा इथे ठेवून चालतं आन्सर आले बट तुम्हाला देताना कसं दिलं होतं रे क्यूब रूट ऑफ काहीतरी पॉवर दिला होता. तसं मी याला पण लिहू शकतो की नाही. मग याला कसं लिहिणार पहा. पहिल्यांदा तर या मायनसला मल्टिप्लाय करून आपला आन्सर एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पाहिजे. पहा हे मायनस 4x मायनस होणार आहे आता आणि हा 7 प्लस होणार आहे. मायनस मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे पॉझिटिव्हची टर्म आपण अगोदर लिहितो म्हणजे हा झाला 7 मायनस 4x डिवायडेड बाय. आता यालाच लिहिण्याची पद्धत आहे. हे पहा याला असं लिहू शकतो. आता हा खाली 3 आहे म्हणजे हा झाला क्यूब रूट आणि आतमध्ये टर्म कोणती आहे 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू पॉवर 8. हे फायनल आन्सर असलं पाहिजे. तर यात काय डाऊट आहेत का. यात काय डाऊट नो सर. नाहीये ना. ऑल क्लिअर ओके. चला याचा शेवटचा क्वेश्चन आहे 6वा क्वेश्चन तो पाहू आपण. 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. नेक्स्ट स्लाइड वर घेऊया. 6th वाला क्वेश्चन. 6th काय दिला क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू पॉवर 5. याला दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. एक पद्धत वगैरे काही नाही असं दोन्ही पद्धतीने करू शकता. फक्त x ची टर्म वर आली तर परत u/v चा फॉर्म्युला लागेल. त्यामुळे कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण असं अज्युम करू की ही एकच टर्म आहे. ही एकच टर्म आहे x रेज टू 5 वाली. या सगळ्याला मी x म्हणतो. x रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा. x रेज टू 5 चा 5x रेज टू 4 असतो. 5 सुरुवातीला लिहितो आणि x चा पॉवर 1 ने कमी करतो. तर या टर्मचा पॉवर सध्या 5 आहे. याला 5 ला सुरुवातीला लिहा 5 आणि ही जी टर्म दिली ना ती ॲज इट इज लिहा अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 4. हे आणि हे समजलं सेमच आहे. फक्त x च्या जागी काय दिलंय x च्या जागी 4 लिहिला मी. x च्या जागी अंडर रूट 3x x च्या जागी 3x मायनस 5 लिहिलं. आता मल्टिप्लाय करावं लागतील डेरिव्हेटिव्ह अजून. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा. या फंक्शनचा रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x 1/2 रूट x म्हणजे हा आला 1/2 रूट. ही जी फंक्शन आहे ॲज इट इज ठेवा 3x मायनस 5 ब्रॅकेट टाकून. आता परत याच्यामध्ये अजून एक फंक्शन आला कोणता 3x. मग 3x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा किती असतो 3. परत इथे साइन कोणता आहे मायनस. मायनसला मायनस. आता 1/रूट x इथे परत पुढचा फंक्शन कोणता आहे 1/रूट x. 1/रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो कसा काढला होता आपण. याला आपण लिहायचो x रेज टू 1/2 परत हा वर गेला म्हणजे मायनस 1/2 झाला. आता x रेज टू मायनस 1/2 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस 1/2 मल्टिप्लाइड बाय x रेज टू पॉवर 1 ने कमी करा -1 मायनस 1/2 -1 काय झाला x रेज टू मायनस 3/2 ज्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला -1/2 x रेज टू 3/2. मग आता लिहू का मी हा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट वापरतो डायरेक्ट आणि x च्या जागी काय लिहिणार मी फक्त 3x मायनस 5. मग काय आलं पहा याचा डेरिव्हेटिव्ह एक तर मायनस आला. इथे साइन मायनस होती म्हणजे मायनस मायनस काय झाला प्लस. आता ही फक्त पॉझिटिव्ह वाली टर्म घेते 1 डिवायडेड बाय
2 इंटू एक्सच्या जागी काय लिहायचं मला 3x मायनस 5 एक्सच्या जागी लिहायचं मला 3x मायनस 5 रेस टू पॉवर पॉवर किती आहे 3/2 म्हणजे इथे पॉवर काय येणार 3/2 ब्रॅकेट क्लोज. आता याच्यामध्ये पण परत 3x आहे त्याचा पण डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल 3. आता काय राहिले का रे अजून याच्यामध्ये आता फक्त सॉल्व्ह करायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह तर काढून झाले सगळे. काय कॉमन निघू शकतं का बा काय कॉमन निघेल इथे आला 5 इथे पण 3 आहे इथे पण 3 आहे इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे म्हणजे या दोन्ही या ब्रॅकेट मधनं 3/2 कॉमन निघेल. त्याला मी सुरुवातीला लिहितो पहा 3/2 बरोबर. आता या फंक्शन मध्ये काय राहिलं अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 रेस टू पॉवर 4. इथे काय राहिलं आतमध्ये आता आतमध्ये काय राहिलं सांगा 1 अपॉन इथे राहिला 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 आणि परत इथे प्लस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 रेस टू 3/2. आता अजून काय कॉमन निघेल का पहिला जर सॉल्व्ह केलं 5 इंटू 3 हा काय आला 15/2 बरोबर. आता पुढच्या साईडला इथे पहा 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 फक्त रिअरेंजमेंट चालू आहे बाकी काही नाही. डेरिव्हेटिव्ह झालाय काढून. आता इथे 3x मायनस 5 रेस टू 3/2 आहे याला कसं लिहू शकतो पॉवर 3x मायनस 5 रेस टू 3/2 याला कसं लिहू शकतो. हे दोन पॉवर आहेत ना या दोन पॉवरला सेपरेट करतायत. तसं पहा x रेस टू a/b असं जर असेल त्याला असं लिहू शकतो का x रेस टू a मल्टिप्लाइड बाय x रेस टू 1/b. माहिती आहे ना बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होते a प्लस 1/b होईल का x रेस टू a 1/b x रेस टू a x रेस टू 1/b. इथे काय करणार आपण x रेस टू 3/2 ला x रेस टू 3/2 ला आपण कसं सॉल्व्ह करणार इथे आपण याला असं लिहू शकतो का हे तर चुकीचं झालं 3/2 ला आपण असं लिहू शकतो 3x मायनस 5 रेस टू पॉवर 1 करतो आणि दुसरा पॉवर काय घेतो 3x मायनस 5 रेस टू 1/2. आता पहा बेस सेम आहे दोन्हीचा बेस सेम आहे तर पॉवरची ऍडिशन करा. पॉवर काय आहेत 1 प्लस 1/2 म्हणजे किती आला 3/2. 1 प्लस 1/2 किती आला 3/2 म्हणजे हे आणि हे सेम झालं दोन्ही पण. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 प्लस 1 अपॉन त्याला दोन टर्म मध्ये लिहितो. एक लिहितो अंडर रूट वाली टर्म. का लिहितो अंडर रूट वाली टर्म कारण मला ही कॉमन काढायची कॉमन बाहेर काढायची. त्यामुळे मी याला काय करतोय 1 अपॉन त्याला दोन टर्म मध्ये स्प्लिट करतोय 3x मायनस 5 एक स्क्वेअर रूट वाली लिहिली आणि दुसरी साधी वाली लिहिली साधी वाली 3x मायनस 5. आता कॉमन काढा चला 15/2 हे तर ऍज इट इज आला 15/2 बरोबर. हे पण ऍज इट इज लिहा पहिला वाला फंक्शन अंडर रूट 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 रेज टू पॉवर 4. आता सांगा याच्यातनं कॉमन काय काढायचं मला ही टर्म दोन्हीकडे दिसते कोणती अंडर रूट 3x मायनस 5 अंडर रूट 3x मायनस 5 याला काय करतो कॉमन घेतो म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 कॉमन घेतला तर राहिलं काय इथे तर काहीच नाही राहणार इथे फक्त 1 राहणार प्लस इथे काय राहिला 3x मायनस 5 इथे राहिला 3x मायनस 5. ही स्टेप समजली का एक एक स्टेप ऍट अ टाइम जाऊ आपण. ही स्टेप क्लिअर आहे येस सर. चला याला सॉल्व्ह करायचं. याला जर आपण एलसीएम काढला तर काय या ठिकाणी आता एवढा पार्ट सॉल्व्ह हा 3x मायनस 5 ने मल्टिप्लाय करा 1 ला काय आलं
3x मायनस 5 आणि हा +1 ला +1 आणि एलसीएम किती आला 3x मायनस 5. आता -5 + 1 किती असतं -5 + 1 -5 + 1 -5 + 1 किती असतं -4. 3x मायनस 4 डिवायडेड बाय खालच्या साईडला काय आलं 3x मायनस 5 बरोबर. आणि खालच्या साईडला ब्रॅकेट मध्ये काय आला परत 1/√. 3x मायनस 5 आणि इथलची टर्म ॲज इट इज लिहा 15/2 √of 3x मायनस 5 मायनस 1/√of 3x मायनस 5 रेज टू पॉवर 4. तर मला वाटते हे आन्सर असलं पाहिजे. त्याच्या पुढे पण अजून करू शकता तुम्ही. पहा इथे बेस परत सेम आहे 3x मायनस 5 रेज टू 1/2 आणि इथे 1 परत याचा 3/2 करू शकता. तर करायला भरपूर स्कोप आहे पण मला वाटतं बऱ्यापैकी स्टेप झाल्यात. डेरिव्हेटिव्ह तर आपला इथेच काढून झाला होता इथेच. हे फक्त आपण रिअरेंजमेंट करतो इथे खाली. तर स्टेप बाय स्टेप आपण 6 क्वेश्चन तर सॉल्व्ह केले. तसं आपल्याला जास्त वेळ मिळेल. आपण ट्राय करूयात की या 3-4 चॅप्टर्सचे ना सर्व एक्सरसाइज सॉल्व्ह करू म्हणजे माझ्यासोबत तुमचा पण अभ्यास होऊन जाईल बरोबर. त्याच्यामध्ये कुठे डाऊट्स आहेत का? नो सर. क्लिअर आहे. तर पुढचा जो टाइप आहे सेकंड क्वेश्चन हा आपण उद्याच्या लेक्चर मध्ये उद्याच्या ठीक उद्या परत 9 वाजता भेटूयात. नोट शेअर करतो मी. सर बोल बोल बोल. सर ते सेकंड स्टेप मध्ये 2 हे आहे ना 3/2 कसं लिहिलं 3/2 इथे का इथे हा इथे 3/2 हा इथे सॉल्व्ह केले ना मी डेरिव्हेटिव्ह 1/√x चा डेरिव्हेटिव्ह काढलाय मी 1/√x चा डेरिव्हेटिव्ह काढलाय. काय केलं हे पण 1/√x सारखीच टर्म आहे. तर इथे केलं मी रूटला x चा पॉवर 1/2 हा वर जाऊन काय बनला -1/2. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो n इंटू x रेज टू n - 1 तेच वापरला. हा n सुरुवातीला घेतला मल्टिप्लाय केला x चा पॉवर 1 ने कमी केला 1 ने कमी -1/2 -1. आता -1/2 -1 काय असतं -3/2 आणि मायनस ची टर्म खालच्या साईडला घेऊन गेलो की प्लस होते ती म्हणजे या 1/√x चा टर्म डेरिव्हेटिव्ह काय आला -1/2 इंटू ब्रॅकेट x रेज टू 3/2. आता हा डेरिव्हेटिव्ह मी ऍज इट इज वापरला कुठे या ठिकाणी. फक्त x च्या जागी काय ठेवला मी 3x मायनस 5. हे बघ इथे मायनस मायनस झाला प्लस त्यामुळे इथे प्लस लिहिला 2 इंटू आता x च्या जागी काय ठेवायचं होतं मला 3x मायनस 5. हे पहा x च्या जागी मी काय ठेवला 3x मायनस 5 आणि पॉवर 3/2 ला 3/2 त्यामुळे इथे 3/2 आला. इथे आहे बा डेरिव्हेटिव्ह x चा. हो सर समजलं ना हो. तर अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का रे? नो सर. आजपर्यंत फंक्शन मध्ये फंक्शन आला तर काय करायचं चेन रूल असेल तर कसा अप्लाय करायचा या पहिल्या एक्सरसाइज मध्ये तेच करायचं. तर आतापर्यंत झालेला पार्ट जरा बारकाईने पहा. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मिस नका करू कोणतंही लेक्चर. म्हणजे या मंथ एंड पर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चांगलं जमलेलं असतं एकदम परफेक्ट. फक्त नोटबुक घेऊन बसा रोज ट्राय करा क्वेश्चन सोबत. नोट्स पाठवतो ज्यांनी मिस केलाय काही पार्ट त्यांनी लिहून घ्या परत. पण उद्याच्या लेक्चरला फ्रेश माइंड नाही आपण आजचा काही पार्ट कॅरी नका करू. आजचा पार्ट आजच क्लिअर करा. क्लिअर आहेत सर्व गोष्टी म्हणजे जमेल. अदरवाईज परत उद्या बर्डन झालं. चला मी एंड करतो सेशन ठीक आहे. थँक्यू. सिद्ध कोण आहे रे सिद्ध?